नागपुरातील घरगुती गॅस सिलेंडर टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना एचपीसीएल कडून सिलेंडर पुरवठा 8,450 वरून 19,700 पर्यंत वाढवला। नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा देत एजन्सीना पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना। यंदा एल निनो प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा सल्ला। कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची निवड करण्याचं आवाहन। पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता। जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम। नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार। शहर आणि परिसरात पुन्हा एकदा कमाल तापमानाची उसळी। पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार। वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला। एक बुर्जी प्रकल्पामध्ये 24% तर सोनल प्रकल्पामध्ये केवळ 12% जलसाठा शिल्लक। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची चिंता वाढली असून प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। लोकल ट्रेनच्या 2 मोटरमनचा एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। कामाच्या अतिरिक्त ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर। दोघेही पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होते। पुणे विद्यापीठाने शिक्षक भरतीचा आकडा न गाठणाऱ्या महाविद्यालयांना इशारा दिलाय। निकष पूर्ण न करणाऱ्या कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार। या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजली आहे। माहिती भरण्यासाठी विद्यापीठाने 18 मे पर्यंत मुदतवाढ दिली। पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य। वाकड ते नवले पुलादरम्यानच्या सेवा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार। या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित। पुण्यामध्ये महिला आणि बालकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे आदेश। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश। नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर संवेदनशीलता आणि तत्परता राखण्याच्या सूचना। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या झापडे गावाला वादळाचा फटका। सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे 11 एकर पपई बागेचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पपईचं 35 लाखांचं नुकसान।